शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे कर्जमाफी योजनेची या ठिकाणी पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर या ठिकाणी झालेली आहे आणि 56 लाखापैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश असलेली पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। चला तर मग आपण बघूया कोणत्या जिल्ह्याकरता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती खातेदार या ठिकाणी जिल्हानिहाय पहिली यादी कशी जाहीर झालेली आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। असेच अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी या ठिकाणी आजच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी मंत्रालयात जाहीर केलेली आहे। या पहिल्या यादीत केवळ 533 शेतकऱ्यांचाच फक्त समावेश करण्यात आले आहे आणि प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडून मागवली असून ती अद्यापपर्यंत या ठिकाणी प्राप्त झाली नसल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या 533 पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। या लाभार्थ्यांना एकूण 2,99,37,540 रुपये या ठिकाणी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे आणि उर्वरित जे काही पात्र शेतकरी असतील मित्रांनो, त्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जाहीर होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। चला तर मित्रांनो, आपण बघूया जिल्हानिहाय या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये किती खातेदार कोणत्या या ठिकाणी जिल्ह्याचे आहेत। चला तर मग आपण बघूया ठाणे जिल्हा बघूया। ठाणे जिल्ह्यामध्ये 182 खातेदार या ठिकाणी पात्र झालेले आहेत पहिल्या यादीकरता। या ठिकाणी दुसरा जिल्हा बघूया लातूर। त्या लातूर जिल्ह्यामध्ये 133 खातेदार पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी पात्र झालेले आहेत। तर तिसरा जिल्हा बघूया पुणे। त्या ठिकाणी 85 खातेदार या ठिकाणी पहिल्या यादीसाठी पात्र झालेले आहेत। तर या अमरावती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बघूया 58 या ठिकाणी खातेदार पहिल्या यादीमध्ये पात्र आलेले आहेत। सातारा जिल्ह्याकरता 38, सोलापूर जिल्ह्याकरता 21 आणि नागपूर जिल्ह्याकरता 16 खातेदार असे मिळून 533 शेतकरी या ठिकाणी पहिली यादी कर्जमुक्तीची जाहीर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्यांना आता काय करावे लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे। म्हणजेच यादीत नाव आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे। ज्यांचे ॲग्री स्टॅग जर काढलेले नसेल तर त्यांनी ॲग्री स्टॅग सुद्धा या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। चला तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघूया। 56 लाख शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी कशा पद्धतीने मिळणार आहे। राज्यात 32 लाख शेतकरी थकबाकीदार असून 4 लाख नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत व एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळेल। त्यापैकी 2,90,000 शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत कर्ज भरण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आल्याचे सांगितलेले आहे। चला तर मित्रांनो, हा होता कर्जमाफीबद्दल या ठिकाणी पहिली यादी जाहीर झालेला 533 खातेदारांचा समावेश असलेला अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहे, जिल्हानिहाय सांगितलेली आहे। तर मग अशाच अपडेट करता आणखी कर्जमाफीची दुसरी तिसरी यादी आल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहण्याकरता आपल्या चॅनलवर आलेले असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहिती करता चला तर मग पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।